दाखव रे रोई बेडवर म्हणून खोलाच रुई खोत आहे आता, कारण आता एवढ्या सू करते म्हणून मिशोवरून. कुठून बोलावली? शॉपीवरून. मिशोवरून रुई आता अनबॉक्सिंग करत आहे. कर रू. डाडा फेकत नसते. आहे अनबॉक्सिंग करत आहे. बेडशीट रुईसाठी आणलेली आहे. कारण रात्रीची रुई 2-3दा सू करते. साईज बघ बरं, साईज बघ ना. थांब ना, डॅडाजवळ दे ना, साईज बघू दे ना. भरपूर मोठी आहे ना. प्लास्टिकच दिसत आहे ते. हे बघा. काय भाजी सांडली खूप मोठी आहे. पण ते वरून बेडशीट असते, याच्यावर गादीच्या खाली राहते. हे रुही आता स्वयंपाक करत आहे. डाळ भाजी केलेली आहे. चला आता मी शेंगा तोडून घेत आहो. सकाळचे आत्ता 9:45 वाजत आहे. रुईचे आजोबा गेले. 7:10 झालेले आहेत. फ्रेंड्स, आता 7:10 झालेले आहेत. चला स्वयंपाक वगैरे झाला. प्रांजूचा रुईचा खोकलाच बसून नाही राहिला आहे. 1 महिन्यापासून थोडा आराम पडते, पुन्हा होते. तर तिला आता चाइल्ड स्पेशलिस्टकडे पुन्हा घेऊन जात आहे. खोकल्याला थोडाफार आराम पडते 2-3 दिवसात पुन्हा अजून जास्त. रात्री 2 वाजतापासून खूप खोकलत होती, तर तिला आता स्वप्नील घेऊन जात आहे. घरगुती पण खूप औषध दिले तिला मी, पण आरामच नाही पडून राहिला आहे. चला आता गेलेली आहे रुही खोकल्याचा दवाखाना दाखवायला. नेला आहे प्रांजू आणि स्वप्नीलने तिला. चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. रुहीचे पण आजोबा यायचेच आहे आता. ते पण त्यांचा कॉल आला होता की तुम्ही जेवण वगैरे करून घ्या, वेळानं येईल बा म्हणून. चला मग, बाय, गुड नाईट, सी यू अगेन.